ब्लॉगची स्टार्टिंग कर. मी त्याच्या अवतारात नाही, मी नाही लागू शकत स्वतःला. मी त्या अवतारात नाही, तो मेलेला आहे सध्या. मी स्वतः दाखवू शकत नाही. बोल तू. मला दाखवू नका, मी त्या अवतारामध्ये नाही की ब्लॉग मध्ये वगैरे पोस्ट. ब्लॉग स्टार्ट कर. हॅलो विलो बोल. जय श्रीराम गाईस, कसे आहात तुम्ही सगळे? तर 2025च्या गणपती बाप्पाचं पहिल्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण आपल्या बाप्पाचा दरबार, बाप्पाचा स्वर्ग सजवतोय. जिकडे आपला बाप्पा बसणार आहे, इथेच आपले बाप्पा आणि आपली गौराई विराजमान होणार आहे. तर फर्स्ट लुक गाईस आपल्या डेकोरेशनचं तुम्ही सगळे बघा. मला बघू नका, कारण की मी या अवतारात नाहीये की तुम्हाला माझं थोपट वगैरे बघायची इच्छा असेल किंवा कधी असते थोडंसं आहे, पण ठीक आहे. तुम्ही आपल्या बाप्पाचं दरबारच असताना बघा. तू सायन्स वाला पण नाहीये, तू आर्ट्स वाला पण नाहीये, तू आहेस तरी पण. सारी उम्र मैं ठोकर जब ब्लॉगला आहे बोल. ब्लॉगला आहे बोल. कोणाचं आहे? माझा आयफोन आहे बोल. अरे ब्लॉगला आहे बोल. आयफोन नाही आहे बोल. काल आम्ही गेलो होतो प्रोमध्ये, रिलायन्सच्या शोरूम मध्ये. वडका पिते. त्याला लॅपटॉप घ्यायचंय, तर तिकडे ना असे कसा असतो चपटी गेलो होतो सध्या बघायला गेलो होतो, आणि तिकडे सॅम्पल असतात ना वेगवेगळ्या कंपनी लॅपटॉप. वॉटरफॉलला जाऊन आलो आता, आणि आम्ही बनवतो आता पिलर्स बनवतो. पिलर्सचं काम चालू आहे. मला केस कापायला जायचे, केस खूप वाढलेत. इथून जर मी आता गेलो तर मला शिव्या पडतील, म्हणून मी लगेच जात नाही आहे. चालूच आहे अजून, दाखवतो तुम्हाला. होय अदू होईल ना सगळं? होईल तर बोलतोय, बघू मग आता किती वेळ लागतोय काय. काय झालं, पिलर्स वगैरे बनवलेत. 4 पिलर्स आपल्याला लागणार होते ते बनवलेत. आता हा चिटकावतोय ते पूर्ण. बघू किती वेळ लागतोय. मी आणि आरम पहिले चिटकून येतो. दादू दुसरं काम करतोय, दिदी पण दुसरं काहीतरी काम करते. प्रत्येकजण काहीतरी लागलं. आम्ही हे लावलं, हे सगळं चिटकावतोय आता. आणि इकडे मस्त भक्ती आहे. बघू किती वेळ लागतंय कसं काय. आणि झालं थोडं दाखवतोच. गन जरा गरम नाही होते, तर बघू काय किती वेळ लागतोय. काय आलंय, काय गरमच नाही होते. गनच गरम नाही होते. बघू, नवीन गन आणली होती मॅडो, डायरेक्ट रिटर्न करू. बघू ना काय होतंय. मकराचा डे कोणता आहे? आज आहे मकर मेकिंग डे 3. काय काय काम झालं, किती झालंय? बघायला गेलं तर काहीच नाही, आणि बघायला गेलं तरी भरपूर झालंय. पण लोकांना, आपल्या घरातल्या माणसांना आपल्या विश्वास बसत नाहीये आपलं काम झालंय म्हणून. माझ्याकडे तयार होणार आज रात्री तयार होणार. कोट्ट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. चला पण बरी येत, त्यातल्या बरी येत. काय करते रात्रीचे
किती वाजलेत? त्याला सांग होतं 2 मिनिटं थांब, मी गेम खेळतो. 1:30 वाजलेत. झाले राव. काम चालू आहे अजून. पोरांना लागला. मला पडून येते. अजून चालूच आहे. मी जस्ट चहा ठेवायला गेलो. चहा बनवतोय मी. बाकी चालूच आहे इकडं. पिलर्स वगैरे आलेत. हे साईडच्या जाळीसाठी बनवतोय आणि हा काहीतरी वरच्यासाठी बनवतोय. हो. आणि आर्यनची ड्रॉइंग कुठे आहे? तुझी ड्रॉइंग कुठे रे? हा आर्यननी जे महाराजांचं बनवायचं होतं ते बनवलंय. त्याला अजून परत थोडंसं रिकरेक्ट करायचं आहे. हो काय होतं मी चहा बनवलाय. काय वाटतं चांगलं बनल ना? होपफुली म्हणजे माझ्यापेक्षा जास्त तरी तुला एक्सपिरियन्स आहे चहा बनवण्याचा. चहा तू चहाचा बोलला? हां मला वाटलं मकारीचं बोल. मला पण वाटतं आणि मकरीचं पण. चहा बनवतोय आम्ही म्हणजे ऑलमोस्ट उकळलाय. आता जातो यांना घेऊन. बघू रिव्ह्यू मी दाखवतो. एकाचा कोणाचा जरी सगळ्यांचा नाही घेत असणार. चहामध्ये खूप काय काय दिसते बघा तुम्हाला. ठीक आहे बघू कसं होतंय काय यांना आवडतं की नाही. मी माझ्या पद्धतीने बनवलं आहे. बघू आवडतोय काय नाही आवडतं दाखवतो. कसं लागतं सांग. मस्त छान. पी तर पहिले. लेमन टी फर्स्ट टाइम कोरा पहिल्यांदा पितोय पहिल्यांदा लेमन टी. लेमन टी म्हणजे नाही कोरा चहामध्ये लेमन टाकून पहिल्यांदा पितो. मग कोऱ्या चहामध्येच लेमन टी टाकतात. लेमन टीचाच बनवलाय मी अख्खा पूर्ण. मला हे मामाकडून शिकलो मी कसं बनवायचं. आणि ते मी पहिल्यांदा बघितलं तो आम्हालाच का लिंबू पिळून पितो. कसं आहे नीट सांग. मस्त आहे. फ्लेवर कसला येतो तुला जास्त? स्ट्रॉंग नसतो फ्लेवर. त्यात फ्लेवर कसला येते तुला जास्त? लेमनचं येतं. लेमन अँड लिटल बिट ऑफ सॉवरनेस ऑफ टी पावडर. घट्टपणा. मग तो लिंबूच झाला ना. सावर. आपली इंग्लिश तेवढी भारीतली नाही. आपण शिकतोय लक्षात ठेव. यात तोंडात आंबटली उकळायला पाहिजे. लिंबू कसं असतं आंबट असं सावर काय असतं? बोर करताय तुम्ही. बोर बनवायची खिडकीसाठी. हा कर्व झालाय. तिकडचा एक कर्व झालाय. आणि हा जो पिलर आहे तो असा आडवा लावायचा आहे. त्याच्या आळ्या काल रात्रीवर जागून केल्यात. दाखवलं नाही ब्लॉग मध्ये. भिकाऱ्यांनी माझ्या टी शर्टवर काहीतरी मार्कर दिलं. काय संबंध बघ झाला असं मारणार. हे बोर असा येते ना असा फायनली स्ट्रक्चर उभं राहिलेलं आहे. असं मोकळायचं पडलं हे अशी एक स्ट्रिप आणि खाला अशी निधीमध्ये येते. परत बनवावं लागलं. पूर्ण नाही का अर्धीच जागा आहे. आपल्यावरती अजून ठेवायचं ना एक वेळ. हा मग काय काय येडी काशी म्हणजे काय? मी येडी तू येडी आपण सगळे येडे. आपण सगळे कोण आहोत? नानांची फॅमिली. पूज्य जा काय जाती प्रसाद देईल. नानाश्री. हो हा रंगच लावायचंय. रंग मी सगळं टाकणार आहे. काम काहीच नाही. टाइमपास बोलते कुठली असती फोडली. आता बोल ना. माझ्याकडनं सगळं तुटतच काय तेवढी काच फोडली बघ. ऑन कॅमेरा ऍक्सिडेंट झालेला आहे सगळा. बघू कसं पडलं. मी आता करा छोटी कॅमेरा. बाहेर टाकतो आता. काय होतं? झाले सगळे झाले. कलरिंग झाले. डे 4
कंटाळा आला. दमला रे जरा. एवढं झालं आहे. कलर वगैरे हा ग्रे कलर देणार आहे, हिडन ग्रे कलर. ही जी काल रात्री रूफ जी बनवली आम्ही ती रूफ हा कलर करत आहे. हा रूफ कलर करत आहे. ती दिदी तिकडे काहीतरी करते, ती काहीतरी वेगळं करते. टाइमपास चालू झाला. शाम बसरा सगळं दिदीने नवीन काहीतरी आयडिया काढली. वारली पेंटिंग लावायची खालच्या पॉइंटला. काय उसके आगे का मुझको नहीं आए. हे वारी बनवलंय. उसके आगे का धन्यवाद. मी बनवलंय. मी बनवलंय, आधुनी नाही. कर नीट कर. मी बनवलंय, आधुनी नाही. तसं आपण त्या माणसाला बऱ्याच कामासाठी होतं, कारण की आपण यापेक्षा बेटर हे काम कोण करू शकत नाही. बाय बोल. महाराजांची जी कटआउट होती ती झाली आहे. कलर गेलाय त्याला आणि जे ब्लॅक जे आहे ते टेक्स्चरसाठी वरी सगळी एमसील लावली त्याला. आणि आता एमसीलला व्हाईट कलर द्यायचा आहे. इकडे चंद्रकोर वगैरे रेड ऑरेंज. हे तिथं लावायला लागलं कोपऱ्यात माळा बिळा. ते डमरू लटकावा ट्रेड झालेला आहे. फक्त हे एकच एवढंच असतं तर भरपूर छान दिसतं. आता ते काय आपलं असं भरपूर होतं की आपण डेकोरेशन असं करतो की ते नाही का खूप मस्त झालं आमच्या. ते तुम्ही ते गोल्डन करायलाच पाहिजे होतं. डेकोरेशन झालंय आता ऑलमोस्ट. लायटिंगचं करतोय. महाराजांचा सेटअप झालाय जे तुम्ही सगळ्यांच्या आधी एक बघितलं असणार. डमरू वगैरे कसं वाटतं तिथे? कसं वाटतंय? मस्त काय का करते तू दरवेळेस? एकच ब्लॉग आहे सारखं काय करायचं आहे? हा पण आता डेकोरेशनचा एकच ब्लॉग असणार ना. कसं करू? सॉरी हे नको टॉयलेटला आल्या मला. अरे हे पण टाकेन. हे पण टाकणार. माझ्या मोठ्या मैत्री कापून टाका. चुम्मा हत्ती लव यू. वेगळंच काय दाखवत काय बोल? चुम्मा हत्ती तो ऑलमोस्ट झालंय. लायटिंग वगैरे लावतोय. लायटिंग झाली का एकदा फायनल लुक दाखवतो. ब्लॉग एंड करू आणि मग 7 दिवसाच्या गणपती 7 सिरीज. ऑलमोस्ट रेडी झालंय. दीदी थोडस इथं काहीतरी ऍड केलं इथं. हे काय बोलताय याला? मंडळ आर्ट केलंय हे. आणि हे मी कोण मला काय बोलतोय? मिस्त्री काय? मेस्त्री. गवंडी एक्स मेस्त्री. थोडस लाईट आता इकडं वरती फक्त लावायची ना. वरती फक्त इकडं अशी LED लावायची. मग झालं ऑलमोस्ट. झालं आता आपलं सगळं डेकोरेशन. गौरीला साडी कुठली यावेळेस? काय द्यायचं नाही. हा तर ठीक आहे चला. हे एवढं सगळं झालंय आता आपलं डेकोरेशन वगैरे सगळं झालंय. हे दीदीचं थोडं बाकी आहे. तेवढं एक सर्कल दिलं झालं का ते पण संपलं. महाराज बघा महाराज मस्त वाटतं. ठीक आहे झालं एवढंच होतं. मी मला दाखवू नाही शकत, माझा अवतार खूप खराब आहे. तर बस आजचं डेकोरेशन म्हणजे आजपासून हे 4-5 दिवस जे डेकोरेशन ब्लॉग होतं ते संपलं. आता डायरेक्ट ब्लॉग जो बनेल तो दुसऱ्या दिवशी उद्या गणपती आगमनाचा. तेवढंच बस. ठीक आहे. चल बाय. थँक्यू.